नमस्कार पालकांनो, वेलकम बॅक. मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं प्रियदर्शनी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत फोनिक्स शिकवल्यानंतर तुम्ही मुलांना काय शिकवणार. तर फोनिक्स शिकवल्या गेल्यानंतर ए टू झेड अल्फाबेट्स त्यांचे पूर्णपणे पाठ झालेले असतात. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वॉवेल्स आणि कॉन्सोनंट यातील फरक त्यांना सांगायचा आहे. आता वॉवेल्स म्हणजे काय, जसे की बाराखडीमध्ये आपण बघतो अ आ इ ई जे स्वर असतात, तसेच इंग्लिशमध्ये त्यांना वॉवेल्स म्हणतात आणि बाकीचे जे उरलेले असतात त्यांना आपण कॉन्सोनंट असं म्हणतो. आता ए टू झेड हे पूर्ण 26 अल्फाबेट्स असतात. त्यापैकी 21 जे असतात ते कॉन्सोनंट असतात आणि बाकीचे जे 5 असतात ते वॉवेल्स असतात. जसं की आपण जेव्हा कॉन्सोनंटने एखादा लेटर असेल, समजा बनाना असेल किंवा डॉंकी असेल, हे जे लेटर स्टार्ट झालेले आहेत ते कॉन्सोनंटने स्टार्ट झालेले आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या पुढे काय लिहितो, ए लिहितो. त्याचप्रमाणे जे लेटर्स वॉवेल्सने स्टार्ट होतात त्यांच्या पुढे आपण ॲन असं लावत असतो. फॉर एक्झाम्पल ॲन, एग, आईस्क्रीम, ऑरेंज, अम्ब्रेला याच्या पुढे काय करतो आपण, ॲन हे लावत असतो. चला तर मग आपण बघूया वॉवेल्स आणि कॉन्सोनंट कुठले कुठले असतात. आता वॉवेल्स का आपण शिकवतो, कारण जे 2 लेटर्स वर्ड्स असतात ते त्यांना लवकर रीड करता यावे त्यासाठी आपण वॉवेल्स हे घेत असतो. जसं की ॲम, ॲन, ॲट जे असे 2 लेटर्स वर्ड्स असतात त्यांना फोनिक्स थ्रू त्यांना वाचता यावे त्यासाठी आपण आधी वॉवेल्स हे घेत असतो. चला तर मग आपण वॉवेल्स शिकूया. तुम्ही काय करायचं आहे, पालकांनी वॉवेल्स जे आहेत याच्यापैकी तर मुलांना त्यावर सर्कल करायला सांगायचं आहे, जेणेकरून त्यांना कळेल की वॉवेल्स कोणते आहेत आणि कॉन्सोनंट कोणते आहे, यातील फरक त्यांना कळेल. आता आपण सर्कल करूया. ए, ई, आय, ओ, यू. पालकांनी त्यांना सांगायचं आहे की जे आपण या ठिकाणी सर्कल केलेले आहेत ते काय आहे, वॉवेल्स आहेत. तर ते वॉवेल्स त्यांना या ठिकाणी लिहायला सांगायचे आहेत. ए, ई, आय, ओ, यू हे काय आहेत, वॉवेल्स आहेत आणि जे बाकीचे जे उरलेले आहेत ते काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. तर ते सुद्धा तुम्ही त्यांना लिहायला सांगायचे आहेत. ए, बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना वॉवेल्स आणि
कॉन्सोनंट यातील फरक तुम्ही त्यांना शिकवू शकतात. आणि वॉवेल्स शिकवल्या गेल्यानंतर 2 लेटर्स वर्ड त्यांना शिकवायचे आहेत. ते वाचायचे कसे ते त्यांना लवकर समजेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ते. तोवर हसत राहा, खेळत राहा आणि मुलांना शिकवत राहा. थँक्यू.